हा. मिताली. मिताली ताई, बोला बोला. काहीतरी बोलत होता तुम्ही. हे सॉरी, माझ्याकडे झूमचं ते प्रो नाहीये, त्यामुळे हे मी असं 40-40 मिनिटाच कंटिन्यू करते. आणि रोज तसंही हेही आपल्याला नसे थोडके, हेही नसे थोडके मिळतंय ते भरपूर मिळतंय. एकच बोलायचं होतं की मी जशी माझ्या उच्चस्वराला विनंती करते की मला ईश्वरी गुणात नेहमी राहू देत. जेव्हा पण मी जर त्या गुणापेक्षा काही वेगळे वागत असेल तर मला आठवण करून दे. तर ह्याची इतकी प्रचिती येते की माझे कुठलेही शब्द, माझी कृती काय झाली तर माझा नवरा बोलला तर गोष्ट, माझी 12 वर्षाची मुलगी आहे तीही असं वाक्य बोलते की मला जाणीव होते की मला आठवण करून दिली जाते की तू ईश्वरी गुणात नाहीये. त्यामुळे हे खूप आहे. माझ्या आता जे जे कोणी आहे ते करतायत किंवा रेकॉर्डिंग पाहते त्यांना खरंच कळकळीची विनंती आहे की ह्या जर्नीवर, ह्या विश्वास ठेवा आणि चालत राहा की तुम्हाला काय मिळणार आहे, हे पुढे काय तुम्हाला बनवणार आहे ना, तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर, तुमच्या प्रत्येक वाक्यावर आणि महत्वाचा भाव तर बाबाजींवर विश्वास ठेवा. थँक्यू, थँक्यू. किती सुंदर, किती सुंदर मिताली ताई, थँक्यू सो मच. खूप छान बोललात, खूप छान. बाबाजी बोलतायत थँक्यू. हेच प्रकट होतं पुन्हा पुन्हा. इतकं भरभरून प्रेम बाबाजी आपल्याला देतायत. आणि हे केवळ आपण सगळ्यांनी आणलंय बाबाजींना, बरं का. त्यामुळे स्वतःला आधी खूप प्रेम द्या. स्वतःवर कुठेही अन्याय करू नका, कारण तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येकाच्या हृदयातून बाबाजी आले तिथं, म्हणून आपल्याला आज बाबाजी मिळाले. प्लीज ह्याच्यावर विश्वास ठेवा की बाबाजी आपल्या मुळे आलेले आहेत, आपल्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या मुळे आलेले आहेत, आपल्या प्रेमामुळे आलेले आहेत. जरी तुम्ही युनिफाईड अजून सुरुवात नसेल केलं, पण तरी सुद्धा आपल्याच आतून ते आलेले आहेत. आणि जे मिताली त्यांनी सांगितलं ना मगाशी, एक वाक्य ज्याच्याबद्दल मी बोलायचं विसरले, की आपल्या उच्च आत्म्याला त्यांनी विचारलं की माझ्या कुठल्या चक्रामध्ये ब्लॉकेज आहे, हे आहे. तर हे गाईड करणारा पण आपला उच्च आत्माच आहे. पण आपण किती विश्वास ठेवतो त्या संदेशावर. मला आतून जेव्हा असा एक विचार आला प्रकट, संदेश म्हणजे काय, उच्च आत्म्याचे संदेश म्हणजे काय, विचार प्रकट होणं. त्या विचारांनीच आपण आतापर्यंत आपलं आयुष्य घडवलंय, राईट. जे काय असेल ते आयुष्यात, दुःख आलंय, फेल्युअर आलंय, तसं सुख आणि यश पण आहे. पण जे काही आहे, दुःख असेल किंवा काय असेल, आपल्या विचारातून बाबाजी म्हणतात तुम्ही नर्क बनवला तुमच्या विचारांनी, तरीही तुम्ही दिव्य आहात. हे वाक्य विसरायचं नाही. माझा दिवस आजचा उठल्या उठल्या मी खूप प्रार्थना केली की माझ्या ईश्वरासोबत एक आहे, आणि हे हायर सेल्फ, माझा आजचा दिवस तुम्हीच घडवून आणा. आपण प्रार्थना करतो, प्रेम पाठवतो, पण तरी पण दिवसामध्ये काहीतरी वाईट घडलं, दुःख आलं. याचा अर्थ माझा विश्वास संपला की माझ्या ईश्वरी तत्वावरचा विश्वास उठला. अशी काहीतरी वाईट घटना घडली की ज्यामुळं मी हल्ले, मला खूप दुःख वाटलं, मला खूप रडू आलं, मला खूप निराश वाटलं. मग विश्वास डळमळीत झाला की तसाच आहे अजून, की मी ईश्वरी तत्वातच आहे, मीच ईश्वर आहे, हे आहे अजून सुरक्षित का हल्लं, हे बघायचं. कारण हे महत्वाचं आहे. बाबाजी म्हणतात तुम्ही तुमच्या विचारांनी नर्क जरी निर्माण केला तरीही तुम्ही दिव्य आहात. आता आपण म्हणू आम्ही तर सकाळी खूप चांगला विचार केला, मग कसं काय असं झालं. तिथं काही गोष्टी तुमच्या, आपल्या सगळ्यांच्या एका कल्पनेपेक्षा वेगळ्या अशा काहीतरी घडतायत, ज्या आपल्याला वाटतं मी तर नाही विचार केला असा की माझा दिवस आजचा वाईट जाईल किंवा अशी काही घटना घडेल, तरीही काही घडलं, तरीही माझा विश्वास पाहिजे की हे मला काहीतरी शिकवत आहे, हे मला काहीतरी दाखवत आहे, हे माझी टेस्ट घेत आहे, हे माझ्यासाठीच आहे. आणि मला आत्ता जागृत मनाने नाही वाटत आहे की मी असं काही निर्माण केलं असेल, पण खोलवर सबकॉन्शियस मध्ये, अवचेतन मधले सगळे विचार आपल्याला कळतात असं नाहीये, ते तिथून प्रकट झालेलं आहे. असं एक काहीतरी गोष्ट जी आपल्याला आज नाहीये, कुठली तरी मागची अशी काहीतरी आहे जी बाहेर पडायची पूर्णपणे, त्यासाठी ती आज घडली. ती जेव्हा घटना घडते तेव्हा काही इमोशन्स रिलीज होतात. त्यावेळेस मी, असं कसं झालं, मी तर सकाळी एवढे अफर्मेशन म्हटले होते, एवढं मी चांगलं बोलले होते वाक्य, हे असं न म्हणता माझा विश्वास आहे, सुख पण माझं, दुःख पण माझं,
बाबाजींनी स्पष्ट सांगितलंय, तुमच्या यशाची जबाबदारी, दुःखाची जबाबदारी, श्रेय सगळं स्वतःवर घ्या. त्यामुळं काही गोष्टी आपल्या डोळ्याच्या समोर आत्ता नाहीयेत, पण त्या आहेत. त्यामुळं त्याचं, जरी माझा दिवस खराब गेला, दिवसामध्ये काही घटना अशा घडल्या, तरी सुद्धा ऍक्सेप्ट इट. मान्य करा की हे माझंच आहे. जेव्हा ही फेज येते ना, तेव्हा आपण स्थितप्रज्ञ, तेव्हा आपण आत्मस्थितीला येतो. जे अवघड आहे मला माहिती, मी समजू शकते जे अवघड आहे, पण ते प्रॅक्टिसनी, सरावानी, पुन्हा पुन्हा वाचून मगच आपल्या जवळ त्या गोष्टी, आपल्या आयुष्यात आपल्यासोबत त्या घडणार आहेत. सायली ताई बोला ना. नमस्ते मॅडम. माझा प्रश्न म्हणजे वेगळा आहे थोडा. मला असं विचारायचं होतं की आपण भरपूर वेळा असं म्हणत राहतो की आपण काहीतरी उद्देशाने धर्तीवर आलेलो आहे. काहीतरी उद्देश घेऊन आपल्याला पाठवलं आणि दुसरीकडे आपण असं पण म्हणतो की आपला कर्माचे भोग घेण्यासाठी पण आलेलो आहे. ह्या दोघांमध्ये, ह्या दोन वाक्य वेगळे, पण ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन म्हणजे कसं असतं? तुमचा कशावर विश्वास आहे सायली ताई? मॅम, मला पहिले तर कर्माचंच वाटायचं की कर्मच आपण त्याच्यासाठी जन्म घेत राहतो, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. पण मी जेव्हा हे ध्यान गोष्टी, जे कुठून कुठून नवीन गोष्टी, म्हणजे जिथून जिथून जॉईन झाले, जे शिकले ना, तर तेव्हा मला ह्या गोष्टी कळायला लागल्या की काहीतरी सोल पर्पज असतो, त्याच्यासाठी आपण इथे नवीन गोष्टी शिकायला किंवा ते पर्पज पूर्ण करायला येतो. पण ऍट अ टाइम हे पण ऐकायला मिळतं की कर्माचा पण आपला भाग असतो. पण ह्या दोन गोष्टी मला वेगळ्या वाटतात. मला म्हणजे माहिती नाही याच्यामध्ये कसं कोऑर्डिनेशन असतं. एकतर तुमचा प्रश्न खूप छान आहे, मला आवडला प्रश्न, कारण अशा प्रश्नांनीच आपण विचार करायला लागतो, राईट? कुणाला द्यावंसं वाटतं याच्यावर उत्तर? बाबाजींच्या धड्यात हे उत्तर आलेलं आहे, थोडं आठवा. आपल्या ज्या विश्वास प्रणाली आहेत, आपले बिलीव आपलं वास्तव घडवतं, हे सत्य आहे. म्हणून मी सायली त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तेच त्याचं उत्तर आहे. तुम्ही म्हणाल, अरे मॅडम मला तर काहीच कळलं नाही, काय म्हणजे नेमकं. मला जे वाटतं तेच माझं उत्तर आहे. इतके आपण दैवी आहोत, समजतंय? आपली चेतना, कॉन्शियसनेस, त्याच्यात जे बी पेरतो ते उगवतं. आपण आपल्या कॉन्शियसनेसला सांगितलं, हे बघ, आता असा विचार करा की मी माझ्या चेतनेला बोलते. चेतना नावाची एक व्यक्ती माझ्या आत आहे, ज्याला कॉन्शियसनेस म्हणू बरं का आपण. मी माझ्या चेतनेला सांगते, हाय चेतना, हे बघ, मी तुला आजपासून एक गोष्ट सांगते. मी पृथ्वीवर आले, तुला घेऊन आले या शरीरामध्ये, कशासाठी? कर्म भोगण्यासाठी. मग आपली चेतना म्हणते, करेक्ट, सबमिटेड, तुझं आन्सर मी रेकॉर्ड करून घेतलं. मग आता तू काय कर, मला हेच दाखव की मी कर्म भोगायलाच आले. कमांड कमांड दिली आपण. मग आपली कॉन्शियसनेस म्हणते, ओके, डन. मग आपली कॉन्शियसनेस सगळे उदाहरणं द्यायला लागते आपल्या समोर. अशी परिस्थिती आणायला लागते जिथं आपल्याला वाटतं, अरे बापरे, कुठल्या कर्माचं हे फळ आलं माझ्या नशिबाला. ते जे काही आपण त्याला सांगितलं ना, विश्वास, तो पक्का होत जातो. ज्या दिवशी मला असं कुणीतरी सांगितलं, जसं आता सायली ते म्हणल्या की त्यांनी एक ध्यानाचा प्रोग्राम आपला मास्टर बनवायचा जॉईन केलाय ना सायली ते, बहुतेक 40 दिवसाचा तोच आहे, पीएमसी हिंदीचा. तर तिथं त्या मास्टर्स कडून, आपल्या पिरामिड मास्टर्स कडून त्यांनी ऐकलं की तुमचे विचारच आहेत जे हे सगळं निर्माण करतात. म्हणजे काय झालं, ज्या विश्वासाने मी इतके दिवस जगले, ते विश्वास मी आता सगळे बाजूला काढले आणि नवीन विश्वास आणले, नवीन प्रोग्राम लिहिला सॉफ्टवेअरमध्ये. आता माझ्या चेतनेला सांगितलं, हे बघ, आजपासून ना कर्मविर्म काही नाही. आजपासून तुझ्या विचारातून जे सकारात्मक विचार, जे काही मी तुला देईन, तेच तू प्रकट करायचं. मग चेतना म्हणते, डन, आता तू हेच अनुभव घ्यायला लागशील. समजलं? मग मी सांगितलं, उठल्या उठल्या, आज माझा दिवस असा पाहिजे. मग चेतना काय करते, आज माझ्या दिवसामध्ये भरपूर चमत्कार झाले पाहिजे. म्हणजे चमत्कार होत आहेत, किंवा मी ईश्वरी प्रतिमेत आहे, मी आनंदात आहे, उत्साहात आहे, आपण म्हणलं सकाळी सकाळी. मग चेतना काय करते, कॉन्शियसनेस आपली त्याच प्रकारचे अनुभव देते. पण हे कधी?
माझा विश्वास पाहिजे. माझा विश्वास पक्का पाहिजे की मी माझं आयुष्य घडवू शकते, मला जे पाहिजे ते मिळवू शकते. आणि मी कन्सिस्टंटली, नियमितपणे त्या ऊर्जेमध्ये जितकी राहायला लागते, तितकी माझी चेतना तसंच प्रकट करते. म्हणून आपण दैवी आहोत. आपली कॉन्शियसनेस, आपली चेतना शक्तिशाली आहे. आपण जे विचार करू ते ती प्रकट करते. हेच बाबाजी आपल्याला सांगतायत. धडा 7वा. हे सगळं नीट जे आपण बाहेर पण ऐकतो, आपल्या संतांचं ऐकतो, हे ऐकतो, ते ऐकतो ना, हे सगळं जोडा युनिफाईडशी. जोडा त्यांचे अनुभव, गुरुचरित्रामधले अनुभव जोडा. शिवलीलामृतामधले जे तुम्ही पोथी वाचताय, स्वामींचं सारामृत, जे, कारण मला माहितीये अनेक जण इथं ध्यान करत करत त्या उपासना पण करतात, पोथी वाचन वगैरे. तर ते नुसतं वाचू नका, त्यातले अनुभव घ्या. दत्त महाराजांचे सगळे अनुभव घ्या आणि जोडा युनिफाईडशी. मग कळेल की आपण कसा परिपूर्ण अभ्यासक्रम करताय. आपल्या सगळ्यांचे स्वामी समर्थ, गजानन महाराज, दत्त महाराज, जी कुठलं आपलं श्रद्धास्थान आहे ना, त्या सगळ्यांनी आपल्याला इथं आणून सोडलंय. हा पहिला विश्वास ठेवा. त्यांची सगळ्यांची इच्छा आहे की आपण आता बाबाजींच्या प्रकाशात राहावं, ह्याच मार्गावर चालावं. त्याशिवाय आपण नाहीये तिथं, नाहीये. आणि टिकत नाही आलो तरी. फार तर फार 2 महिने, त्याच्यानंतर आपण सोडून जातो. पण जे जीव तयार आहेत ना, तेच टिकतात शेवटपर्यंत. आणि फक्त युनिफाईडच नाही, असं कुठलाही मार्ग. त्यामुळे सायलीताई, जे तुम्ही विश्वास ठेवता ना, ती तुमची रियालिटी बनते. तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे. तुम्हाला जर वाटलं की मी कर्म भोगायला आली, तर कर्म भोगायला आली. तुम्हाला वाटलं नाही, मी कर्माला नाही आली, मी एक आत्मा म्हणून आनंद घेऊन ईश्वरी प्रतिमेत जगण्यासाठी आलीये. पैसा मिळवणं माझा हक्क आहे. हक्क म्हणल्यास माझा तो ईश्वरी गुण आहे. आनंदात राहणं, समृद्धीत राहणं, लक्झरीत राहणं, मला चांगला जॉब असणं, तुमची जर इच्छा आहे, एक चांगला जीवनसाथी असणं, हे सगळे अनुभव मला घ्यायचेत. तर का नाही? का नाही? त्यामुळं एकतर पहिलं कुणीतरी सांगितलेलं असं काही नसतं, तुझ्या कर्माचं तुला भोगावंच लागणार, हे लागणार आहे. आपण आपले कर्म साधनेत आल्यावर चांगलीच ठेवतो. फक्त आता आपल्याला विचारांनीच कर्म घडतात ना, विचारांवर काम करायचं. जेव्हा आपण ते करायला लागू, आपल्याला समजेल की आपले विचार आता दैवी झालेले आहेत, ईश्वराच्या विचारांचे विचार आपले. मग आपलं आयुष्य पण तसंच असणार आहे. म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की जे तुम्ही निवडाल, जे काही तुम्ही बिलीव्ह कराल, तेच तुमचं वास्तव असणार. खूप छान प्रश्न आहे, विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि श्रीदादांचा मगाशीचा एक प्रश्न होता ना, जे ते म्हणाले होते की नंतर मला वाईट वाटतं, तर ते तर तुम्हाला समजलंच असेल की त्या प्रसंगामध्ये समजा तुम्ही नाही कंट्रोल करू शकलात, तर त्याप्रमाणे वागा. पण त्याचा विचार करा की का अशी परिस्थिती ओढवली आणि मी कुठं कुठं ट्रिगर झाले, कुठे कुठे त्या तरंग उठले माझ्या मनामध्ये. एक विचार येऊन जाण्याला काही वाईट नाहीये, पण त्या विचाराला किती ऊर्जा दिली आणि मग त्या भावना तीव्र होऊन मी रडण्यापर्यंत आले. त्याचा अर्थ त्या विचाराला मी खूप ऊर्जा दिली की मला आता रडू येते. मग असा विचार आला ना की तटस्थ होऊन त्या विचाराकडे बघा की मी अपयशी, असा विचार आला, माझं नशीब फुटके असा विचार आला. आणि मग आता नशीब फुटका विचार आल्या आल्या मन काय करेल? सगळे प्रसंग दाखवेल जुने, त्याला सिद्ध करायला की हो तुझं नशीब फुटकंय आणि तू फार अपयशीस, हे सिद्ध करायला मन जुनं जुनं काढून आणेल सगळ्या आपल्या मेमरी मधलं. की आठव, तिथं तू अपयश मिळालं होतं, त्या परीक्षेत तू नापास झाली होती बघ, तुझ्या बाकीच्या मैत्रिणी पुढे गेल्यात, तुझे सगळे मित्र कंपनी पुढे गेलेत, पण तू तिथंच अडकलेस. असं काहीही दाखवेल ते आपल्याला, ज्याच्यातून हे सिद्ध होईल की मी अपयशी. समजते? म्हणजे त्यावेळेस हे सगळं जाळ्यात अडकवायचं काम सुरू आहे. त्यावेळेस तो जेव्हा विचार असं चाललेला आहे ना, इट जस्ट अ थॉट, विचार आहे म्हणून सोडून द्या. हे जमलं पाहिजे. जर त्या विचाराला आपण रिॲक्ट झालो, येस मी अपयशी, माझ्या हातचं मीठ आळणी, असं पण एक वाक्य असतं बायकांच्या तोंडातलं, की मी किती जरी केलं तर मला ते मिळत नाही, त्याचं फळ मिळत नाही. लोक वागायचे तशीच वागतात. माझ्याच घरात मी खूप वेळा ऐकले, त्यामुळे सांगते की जेव्हा असं बोलतात तेव्हा लगेच इमिजिएटली डोळ्यातून पाणी. कशामुळं? तो एक विचार आला, पण त्या विचाराला धरून इतकं काय काय आठवलं जुनं जुनं जुनं
की रडू रडू येतं लगेचच. म्हणजेच तुम्ही त्या विचारांना इतकी एनर्जी दिली, इमोशन, की आपल्याला पाणी यायला लागलं. तिथंच थांबायचं, समजून घ्यायचं की हा विचार आहे, केवळ विचार आहे, हे सत्य नाहीये, हे सत्य नाहीये. हे आपल्याला समजलं पाहिजे त्यावेळी. मग आपण थांबतो. हा फरक आहे आपल्या भावनेतला आणि विचारातला. म्हणून क्विझमध्ये एक प्रश्न असा आहे की एखादा हलका विचार आला तर आपली रियालिटी बदलते का? नाही बदलत. एक छोटा विचार गेला येऊन, तुम्ही त्याला किती वेळ धरून बसताय त्यामध्ये मात्र मग फरक पडतो. मग आपण त्याला मॅनिफेस्टेशन. आता ह्याचा उलटा विचार करा, पॉझिटिव्ह. ह्याचं पॉझिटिव्ह आपण कसं वापरायचं? जे पाहिजे आपल्या आयुष्यात त्याचा विचार आला की मला एक असं आयुष्य पाहिजे जिथं मला चांगली नोकरी, नाती चांगली, किंवा जे काही अजून असेल त्याच्यामध्ये इमोशन ऍड करा. जसं रडतो ना आपण, आठवून 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 रडतो, वाईट वाटतं, इथं दुखतं आपल्याला, तसं आता चांगला विचार करा आणि त्याच्यात इमोशन ऍड करा, एनर्जी टाका. म्हणजे फील करा की आत्ता ते आपल्यासोबत सगळं घडतंय, हे जे आपण इतके दिवस मॅनिफेस्टेशन टेक्निक ऐकत होतो. आणि द्या सोडून, सरेंडर. सृष्टीच्या नियमांवर सोडा, ज्याच्यावर एक आपल्याला धडा आहे पुढे. जर बाबाजी सांगतायत की कसं मॅनिफेस्ट करायचं, तर ते नक्की त्यावेळेस आपण बोलू. तर अजून कोणाचा आहे काही प्रश्न? येस सर, मी आत्ता तुमच्याकडे येणार होते सर. मी विचार केला कुणाचा प्रश्न नसेल तर मी सरांना एक 2 शब्द तरी प्लीज बोला तुम्ही. अतिशय सुंदर मार्गदर्शन. आणि विशेष म्हणजे तुम्ही त्या मॅडमच्या प्रश्नाला उत्तर दिलं काय, ते उत्तर वामनराव पैंनी आपल्या याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे की तुम्ही जो विचार करता तोच विचार साकार होतो. तो आतमध्ये बसलेला आहे जो उच्च स्व, तो तुम्हाला नेहमी तथास्तु 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 म्हणत असतो. जसा तू विचार करतो तसा तू, तो चांगला विचार करतो तसा तू, वाईट विचार करतो तसा तू. तो विचार आपण कसा करतो त्याच्यावर अवलंबून. हे उत्तर तुम्ही बरोबर अतिशय सुंदर पटण्यासारखं दिलं. धन्यवाद तुम्हाला. आणि मार्गदर्शन पण एवढं छान होत आहे काय, ऐकता ऐकता डोळे मिटतात, ऐकता ऐकता डोळे मिटतात. कारण तो आतला जो आहे उच्च स्व तो ऐकतोय अतिशय सुंदर पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट, व्यवस्था, व्यवस्था हे पण एक परमेश्वराचं नाव आहे. माझ्या जीवनात व्यवस्था झाली. मला जे कायचं होतं, जवळजवळ आज जवळजवळ नाही म्हणत 7-8 महिने झाले युनिफाईडचा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, का माझ्या लक्षात येईना काय काय विषय आहे, कसा विषय आहे. मग मी ह्या ग्रुपला बस, त्या ग्रुपला बस, त्यांच्याकडून नाही. मग छायाताईंकडून मला मार्गदर्शन चांगलं मिळालं. छाया शिंदे काय समजलं, तिकडे ते आपल्या एकांत ताई आहेत काय, ते त्यांनी पण एक मार्गदर्शन फार छान केलं काय. आणि तुमच्या म्हणजे काय म्हणतात, त्या फोटोला सोन्याची झालर लागली एकदम. असं मार्गदर्शन मिळालं. अतिशय सुंदर. असंच मार्ग. आणि तुम्ही पण असं बोलले की शैलेंद्र यांच्याकडून मी युनिफाडचा अभ्यास केला. नुसता केला नव्हे, करून मी इतरांना शिकवायला तयार करायला लागले प्रेमाने. दिवसभर तेच, दिवसभर तोच विषय आहे जसा तुमच्याकडे तसा विषय, तो माझ्याकडे पण तोच विषय आहे. आणि मी दिवसभर तुमचे व्हिडिओ ऐकण्याचा प्रयत्न करतो. एवढे छान मार्गदर्शन करता. धन्यवाद तुम्हाला देतो. अतिशय सुंदर प्रगती. धन्यवाद. तर तुमच्या रूपाने साक्षात मला एकतर पितामह आणि महावतार बाबाजी दोघंही बोलल्यासारखे वाटतात. जेव्हा जेव्हा तुमचे मेसेज येतात, तुम्ही कॉल करता, माझ्या वडिलांप्रमाणे तुम्ही माया देता. हेच मला ईश्वरी, माझ्यासाठी ईश्वर तुम्ही, आणि हे इथं सगळेजण असणारेच ईश्वर आहात. तर सर तुम्ही जे काही एक एक शब्द बोलता ना, हा आयुष्यभर माझ्या लक्षात राहणार आहे. एक एक तुमचं मार्गदर्शन ते माझ्यासाठी खूप खूप एखादं म्हणजे म्हणतो ना की दुर्मिळ असा क्षण आहे माझ्या आयुष्यातला हा, जे तुम्ही मला देताय. त्यासाठी मी तुमचे खूप आभार मानते. आणि माझी खूप इच्छा आहे सर की तुम्ही एकदा आपल्या चॅनलवर ना मी तुमची एखादी मुलाखत घ्यावी. ते माझ्या मनामध्ये परवा हा विचार प्रकट झाला की गोपाल तरी सरांना आपण एक छोटी मुलाखत का असे ना, की तुमचा एक जर्नी, एक आनापानासती ध्यानाबद्दलचे अनुभव, तर ते माझं सौभाग्य असेल जेव्हा मी तुमच्याशी जोडून तो सगळे प्रसंग, जेव्हा तुम्ही पत्रीजी सरांसोबत होतात,
कसं तुमचं आयुष्य होतं ह्याबद्दल मला खूप इच्छा आहे. आज मला काय माहिती एकदम असं वाटलं आत्ताच तुम्हाला हे बोलावं. ते आतून भरून येते त्यामुळं. तर प्लीज तुम्ही वेळ काढा तेवढा आणि मला तेवढी एक मुलाखत आपल्या चॅनलवर आपल्या सगळ्या फॅमिलीसाठी एक द्या. नक्की देईन. काय पण एक गोष्ट की माझ्या जीवनातली एक व्यवस्था आहे. काय व्यवस्था आहे? मी असे मार्गदर्शक शोधत असतो आणि शोधत शोधत मी आमचे महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवर आणतो. काय समजलं? त्यापैकी तुम्ही एक आहात. काय समजलं? जे कोण जे कोण मास्टर ते मला शिकवायला आणतो मी खरं. काय पण माझ्याबरोबर पीएमसी महाराष्ट्राला इतर लोकांनी लाभ घ्यावा. काय म्हणून त्यांना या मंचावर आणतो. काय आणि त्यांना मार्गदर्शन होतं. ती एक व्यवस्था होते याची ती माझ्या जीवनात पण झाली तुमच्या रूपाने. धन्यवाद. मी तुम्हाला जे तुमची इच्छा आहे ते मी तुम्हाला देईन. धन्यवाद ताई. थँक्यू सर, थँक्यू सो मच. एक मॅनिफेस्टेशन पूर्ण होत आहे माझं तुमच्या रूपाने सर. थँक्यू. आणि जे काही येतंय ना ते सगळ्या बाबाजींच्या मार्गदर्शनात आहे. त्यामुळं ह्याच्यात कुठेही असं जाणवत नाही की कधी मी काही बोलले म्हणून. कारण मी नंतर माझे व्हिडिओ बघते तेव्हा मलाच समजत नाही मी काय बोलते ते त्यावेळी. कारण खरोखर मी बाबाजींना प्रार्थना करत असते की जे वाहतंय ते तुम्ही वाहून घ्या. तुम्हाला दिलंय, आता त्याचा कसं उपयोग करायचा ते तुम्ही करून घ्या बस. त्यानुसार. नीलमताई बोला. कोणत्या नीलम? नमस्कार ताई. हा, एकच तुम्ही मिनिट. तुम्ही वेगळे आहात हो. मी त्या दिवशी तुमच्याशी बोलले ना ते आपल्या एक कर्नाटकातले एक नीलम म्हणून आहेत. मला वाटलं त्याच आहेत काही की म्हणून मी त्या दिवशी तुमच्याशी बोलले. बरोबर आहे. हा, बोला बोला. हा. अ, एक खूप खूप धन्यवाद तुम्हाला. मी ह्या ज्या गोष्टी म्हणजे आतून एक कंटिन्यू माझं चालायचं. काहीतरी मला हवंय, काहीतरी मी शोधत होते आणि अचानक एकदा युट्यूब बघताना तुमचं चॅनल भेटलं आणि तुम्हाला ऐकताना असं वाटलं एक मिनिट हं. निलमताई बोलतात ते सेम शब्द माझ्या सुद्धा आहेत हा. तर हा येते ऐकू ना? हा, आता येतं. हा. की आता मी 6व्या आठवड्यापासून जॉईन झालेली आहे. तर मी तो 7वा आठवडा तुम्ही टाकला होता तो मी प्रिंट काढून घेतलेले आहेत. पण मला तर ते पहिल्या आठवड्याचं दुसरा धडा हे कुठे भेटेल त्याचे प्रिंट? तुम्ही मला आता युट्यूबला ते भेटतायत, तुम्ही वाचताय ते. पण मला वाचनासाठी ठेवायला ते मला प्रिंट कुठे भेटेल? एक असं विचारायचं होतं. आणि सेकंड मला असं विचारायचं होतं की आपण आता रोजच्या रोज तुम्ही ध्यान घेताय, प्लस आता आमचं पहिल्या आठवड्याचं ध्यान राहणार, दुसऱ्या आठवड्याचं ध्यान राहणार. ते कसं आम्ही मॅनेज करू? मला ते फक्त एकदा थोडंसं तुमचं मार्गदर्शन हवं होतं. थँक्यू, थँक्यू. आणि असं की दुसरं मी कालच आली औदुंबरवरून. औदुंबरला आम्ही 3 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण केलं आणि खूप म्हणजे खूप दिव्य अनुभव म्हणतात ना, खूपच छान असा अनुभव आलेला आहे मला. त्यामुळे तुमच्या आधी खूप खूप थँक्यू की एवढी छान सगळ्या गोष्टी जुळून येऊन आम्ही तिथे गेलो आणि महाराजांनी ते करून घेतलं आणि खूपच छान. थँक्यू सो मच तुम्हाला. थँक्यू, थँक्यू नीलमताई. मी तुम्हाला सांगते युनिफाईड सुरू करायच्या आधी ऑक्टोबर महिन्यात मी कधी कुठल्या तीर्थाला वगैरे जात नाही. पण माझ्या सासूबाईंमुळे मी गेले पिठापूरला, आंध्रामध्ये. जे आपल्या श्रीपाद श्रीवल्लभांचं स्थान आहे. तिथं मी पहिल्यांदा गेले असेल आणि त्यानंतर अक्कलकोटला जाऊन आले. आपोआपच सगळी गुरूंची दर्शनं घडली माझी. त्यानंतर युनिफाईड सुरुवात होणार होतं. तर हा अनुभव असा होता ना नीलमताई, आज तुम्ही विषय काढला म्हणून सांगते की असं मला नंतर जाणवलं की का माझी दर्शनं झाली. कारण इतका मोठा एक अभ्यासक्रम सुरू करणं हे मी कधी स्वप्नात विचार केला नव्हता. पण खरं स्वप्नातूनच मला ते दाखवलं गेलं. स्वप्नातच ते सगळं दिसलं मला. पण सुरुवात करायच्या आधी सगळ्या गुरूंची आपोआप दर्शनं घडली माझ्याकडनं. जसं की बोलवून ते सांगतायत की आता तू सुरू कर. म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या ब्लेसिंग्सनीच मी युनिफाईड सुरुवात केलंय. आणि सुरू झाल्यानंतर माझ्या आयुष्यात तुम्ही काय शिकताय मला माहित नाही. मी खूप शिकले. मी खूप शिकते याच्यातनं, खूप शिकते की इतक्या सगळ्या ईश्वरांसोबत एकत्र जमून
काहीतरी सांगायचं, त्यांना आठवण करून द्यायची. एकदा मिताली ताईंचा अनुभव सांगते. मिताली ताई मला सखी सखी म्हणून हाक मारतात. मी त्यांनाही सांगितलाय तो अनुभव. त्या मला ज्या दिवशी भेटणार होत्या मिताली ताई, ग्रुपमध्ये आल्यानंतर त्यांनी मेसेज केला होता की मी असं इथून जॉईन झाले. 2 ते 3 दिवस आधी मला एक गाणं सारखं तोंडात येत होतं. सुनरी सखी मेरी प्यारी सखी, ते गाणं आहे ना हिंदी मधलं ते गाणं. आणि मला आणि ते मला मला कळेना हे गाणं का माझ्या तोंडात येतं सारखं, म्हणून मी जाऊन युट्यूबवर ते गाणं बघितलं आणि लूपवर ते गाणं ऐकलं मी. मला इतकं असं म्हणजे फील व्हायला लागलं की हे गाणं मला आता ऐकायचं, आणि मी ते ऐकत होते. 2-3 दिवसांनी मिताली त्यांचा मेसेज आला आणि त्यांनी लिहिलं होतं त्या नंतरच्या मेसेजेसमध्ये की सखी सखी मी तुम्हाला सखी म्हणे. म्हणजे ते लगेचच समजलं की ही माझी सोल फॅमिली आहे. हे आपण सगळेजण सोल फॅमिली आहोत. हेच असतं सोल टू सोल कनेक्शन, हार्ट टू हार्ट. जसं तुम्ही आता नीलमताई सांगतायत ना की तुम्हाला हे असं प्रेम अनुभव करता आलं गुरु महाराजांचं औदुंबराला जाऊन. तुम्ही नसते गेले, तुम्हाला असं नाही कधी घडलं, कधी जाणं झालं नाही, तरी सुद्धा लक्षात ठेवा महाराज तुमच्या आत आहेत. तुम्ही इतके पवित्र आणि दैवी आहात की तुम्ही तिथं जाऊन ते प्रेम अनुभव केलं, म्हणजे प्रत्येक क्षणाला ते तुमच्यासोबत आहेत. आणि जेव्हा असे स्वामींचे सगळे भक्त जेव्हा या ग्रुपमध्ये आलेत ना, तेव्हा मला वारंवार तेच जाणवतं की सगळेजण आपल्यासोबत आहेत. युनिफाईड झालेत सगळेजण. इकडून गजानन महाराज, इकडून साईबाबा, इकडून अम, दत्त महाराज, हे सगळे एक होऊन आपल्याला दाखवत आहेत की आम्ही एक आहोत. आता तुम्ही पण एक व्हा. तुम्ही पण फील करा ते एकत्व, वननेस तुम्ही पण फील करा. हे ते आपल्याला सांगतायत. जसं आता नीलमताई सांगतायत. तर दरवेळी ते जाणवते ती गोष्ट की आपण आता एक व्हायची वेळ आली. ह्या शरीराला आपण हे मध्ये एक लिमिटेशन आणून एकमेकांकडे नाही बघितलं पाहिजे. ही वेळ येते आणि येते. त्या अवस्थेला आपण पोहोचू, गडबड नाहीये, पण येते ती वेळ. आता सध्या आपण स्वतःचे विचार कसे हे करायचे त्यावरच फोकस ठेवू. तरच आपण स्वतःला आठवू, है ना? तर नीलमताई तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर मी देते की धडे म्हटलं ना, तर आपल्याकडे गुगल डॉक्युमेंट आहे. त्याच्या आतमध्ये झालेले 7-8 धड्यापर्यंत सगळे धडे आहेत. ते तुम्हाला मी पाठवते प्रिंट आउट काढायला. त्याचं काही नाही. आणि दुसरं काय म्हणालात की ध्यानाचं म्हणालेत ना. आता संध्याकाळी जे आपलं 9:30चं ध्यान असतं ना, मी म्हणेन ते करू नका तुम्ही आत्ता लाईव्ह, है ना? म्हणजे तुमचा वेळ वाचेल तेवढा. मग संध्याकाळचा 9:30चा जो टाइम आहे ना, तुम्ही पहिल्या धड्यापासूनचे जे ध्यान आहेत ते करा. आता ते कसे करायचे? पहिल्या 2 धड्यांचे रेकॉर्डेड, बहुतेक 2 धड्यांचे का 3 धड्यांचे मी टाकलेले आहेत. आपल्या त्या एक रेकॉर्डेड म्हणून प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये टाकले. बाकी मी करते ह्या आठवड्यामध्ये, प्रयत्न करेन की तेही पूर्ण करेन पुढच्या आठवड्याचं. समजा नाही आलं तर काय करायचं? त्या आठवड्यामधलं जेव्हा आपलं पूर्ण झालं युट्यूबवर, त्या आठवड्यातलं कुठलेही ध्यान जे झालेलं आहे ना ते उचला, ते ऐका. चालेल. आणि त्याप्रमाणे आपली संध्याकाळची जी वेळ आहे ना, रात्री 9:30 ते 10ची, ती वेळ तुम्ही वाचवा. आपल्या लाईव्हला न जॉईन करता तुमचा सराव सुरू करा. तुमचे ध्यान ओके, सराव. ओके, आणि मी तर हे पण ओके. सांगेन की आपल्या एक साक्षीताई म्हणून आहेत, साक्षी जोशी म्हणून ताई, त्यांनी ना इतकं सुंदर नोट्स काढलेत स्वतःचे, इतके छान काढलेत ना. जसं आपल्या ग्रुपमध्ये मी पहिल्याच दिवशी जेव्हा 16 मार्चला आम्ही सुरू केलं होतं तेव्हा सांगितलं होतं की सगळ्यांनी वही तयार ठेवा. तर तशी तुम्ही पण एक वही करा. मी त्यांचे थोडे हे पाठवेन, स्क्रीनशॉट पाठवेन तुम्हाला समजायला. हा, ठीक आहे, म्हणजे मला एक आयडिया येईल. म्हणजे तुम्हाला कळेल की कसे नोट्स काढायचे स्वतःचं युनिफाईड वेगळं तयार करा. म्हणजे स्वतःचा एक, चालेल. आणि तुमचा सराव तुम्ही शांतच केलेला छान आहे. म्हणजे एकटं बसून शांतपणे हृदयात जाऊन ती वाक्य म्हणायची. ध्यान नाहीये बरं का हे आनापानसती ध्यान नाहीये. आपलं एकाग्र होऊन आतमध्ये सत्य उतरवायचं हा अभ्यास आहे. चालेल, चालेल, चालेल. आणि अजून एक, आता मी ध्यानाची ओढ मला खूप लहानपणापासून होती, मी शाळेत असल्यापासून. पण शाळेत कसं, मी ज्ञानप्रबोधिनी शाळेत होते, तर त्यावेळेस त्याचं एवढं महत्व नव्हतं. पण मी नंतर एक एक करत गेले. पण मी सांगते, साध देती हिमशिखरे, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, ही पुस्तकं मला काय माहिती असे कोणी कोणी खूप पूर्वीपासून मला वाचनात दिली होती. पण ह्या 2-3 वर्षात आता मुलं थोडीशी मोठी झाली, त्याच्यामुळं मी युनिव्हर्सला त्यावेळेस हे केलं की एकदम छान व्हायब्रेशनची लोक माझ्या संपर्कात येऊ दे.
त्यामुळं आमचा तशीच लोक की आम्ही ऑनलाईन दुपारचं वाचन करत असतो की ज्ञानेश्वरी वाच, भागवत वाच. तर तशी आमची खूप छान पुस्तकं ह्या 2 वर्षात वाचून झाली. आणि तुम्ही म्हणता ते संतांचे चरित्र आम्ही वाचत असतो की टर्न बाय टर्न आम्ही एक 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 जण सगळ्यांना वाचून दाखवतो. तर आता नेमकं आमचं ज्ञानेश्वरांचं इंद्रायणी काठी म्हणून रवींद्र पाठकांचं बुक चालू आहे. तर तुम्ही ज्यावेळेस ते संतांचं सांगता ना, खरंच आहे हे संतांचे चरित्र वाचताना हे जे तुम्ही आतून प्रेम समोरचा कसाही वागू दे, आपण छान वागायचं हे संतांचे चरित्र वाचताना आपल्याला दिसतं. आणि म्हणजे त्यांचे ते वाक्य आणि ते एवढे सुंदर वाक्य आणि ते खरंच म्हणजे मला खरं युनिव्हर्सनी तुम्हाला माझ्यासाठी पाठवलं, आपण कनेक्ट झालोय. ते तुम्ही म्हणता ना काहीतरी सोल फॅमिली आणि त्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत. आणि ते तुम्ही आपण खरंच काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं नक्कीच नातं असणार हे खूप स्ट्रॉंगली जाणवतं. थँक्यू थँक्यू. आहेच आहे नीलमताई, आहेच आहे. तुम्ही आमची सोल फॅमिली, आपण अजून बरीच येणार आहे आपली सोल फॅमिली, तर खरोखर आपण सोल सिस्टर म्हणू शकतो. माहित नाही मागच्या जन्मात कोण कुणाच्या कुठल्या रूपामध्ये रोलमध्ये होतं, पण अगदी तुमचं एक एक शब्द मला पटतोय. आणि तुम्ही खरंच नशीबवान की तुम्ही संतांचं साहित्य वाचताय. तर प्लीज ती लिंक सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. जर आम्ही पण जॉईन करू शकत असू, त्या वाचनामध्ये ऐकू शकत असू, तर प्लीज आम्हालाही द्या. आपल्या ग्रुपमध्ये ज्यांना इच्छा आहे सगळ्यांनी प्लीज जॉईन करा. असं असं गोल्डन काहीच नाही आपल्याकडे. नाही. हो. खूप खूप नाही. थँक्यू थँक्यू. आणि त्याच्यामुळे माझ्या संपर्कात मी निगडी प्राधिकरणमध्ये राहते. तर आमच्या संपर्कात तर आम्ही शनिवार रविवार आळंदीला सकाळी लवकर वेळ असतो 5-5:30ला उठून मी तिथं येणारे अनुभव अशा पवित्र इथं आता घोराळेश्वर म्हणून एक मंदिर आहे डोंगरावरती तिथे. आणि तिथं भेटणारी लोक आणि त्यांची बोल हे तर खूप म्हणजे एकदम वेगळ्या लेवलला गोष्टी घडत असतात, आम्हाला भेटत असतात. ते पण खूप छान छान अनुभव घडतायत. आणि तुम्ही म्हणता ना गाणं ऐकू येतं, ते मला त्या गोष्टी म्हणजे हे एंजल्स तुम्ही म्हणता त्याचे 1-2 महिन्यापूर्वी ते कोर्सेस पण मी असेच केले होते रॅन्डमली. आणि तुमच्या पण बोलण्यात येत असतं आर्क एंजल्स आणि ते पण त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं. पण आता ती लिंक ते डॉट कनेक्ट होतात म्हणतात ना, ते मी अनुभवतीये खूप छान प्रकारे त्या गोष्टी अनुभवते. आणि तिसरी मला एकदम भारी गोष्ट असं की आता मला मुलांना सुट्ट्या होत्या, कोणीच नव्हतं. दोन्ही मुलं बाहेर होते, मी एकटी होती. तर मी असं ठरवलं होतं की मी रेकीचा कोर्स करेल. माझी फर्स्ट लेवल झाली होती, सेकंड. आणि त्याच दिवशी मी त्या मॅडमला फोन करणार, त्याच दिवशी तुम्ही अनाऊन्स केलं मी सेकंड लेवल घेतेय. म्हणजे मला काय नाही बोलू, पण माझं ते मी पूर्ण तुमचं ऐकलं नाही. पण म्हटलं तुम्ही कोणत्या लोक त्याचे 5-5, 10-10 हजार रुपये घेऊन तुम्ही ते एकदम फ्री देताय. म्हणजे मी काय म्हणजे मला शब्दच नाही ह्या गोष्टी सांगायला की तुम्ही कोणत्या ह्याने इन्स्पायर होऊन ह्या गोष्टी करताय ना. खरंच खूपच छान आहे ती गोष्ट. मी सांगू का म्हणजे तुम्हाला आत्ताच मला अनुभव सांगतोय तो. नीलमताई, मी तुम्हाला सांगू मी कुठल्या गोष्टीने इन्स्पायर होती? सांगा. मी निसर्गाने इन्स्पायर होती. नेचर. आपल्याला निसर्ग हो. पैसे घेतं का हो? सूर्य, चंद्र, चला आज 10 रुपये द्या, आज तुम्ही माझा ऊन प्रकाश घेतला, तुम्ही आज माझा पाऊस घेतला, तुम्ही मला 100 रुपये द्या. आपण जेव्हा निसर्ग बनतो ना तेव्हा असेच बनतो की निस्वार्थी, की की तो एक ईश्वरी जेव्हा अनुभव घेतो ना तेव्हा आपण निसर्ग बनतो. आणि निसर्ग कसा आहे, असं ह्याचा अर्थ असा नाही की जे लोक रेकीसाठी पैसे घेतात ते वाईट आहे, अजिबात नाही. प्रत्येकाचा एक मार्ग आहे. मी माझा मार्ग निवडलाय. माझी टॅरो रिडिंग साठी मी पैसे घेते, कारण ती माझी विद्या जी मी शिकली, ज्याचं एक मला ज्याच्याबद्दल वाटतं की ह्याच्यामध्ये मी पैसे घ्यावेत. ती फी कमी आहे पण मी घेते तिथं, कारण मी सुद्धा ते एक पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून त्याच्याकडे बघितलं होतं. म्हणून मी त्याची सुरुवात केली की आपण हे शिकावं. आणि ह्याच्यातनं काही, आणि त्याची फीस पण अगदी कमी आहे, म्हणजे 100-150 रुपये वगैरे मी अशी त्याची फी ठेवते. पण त्यातनं मला जो आनंद मिळतो तो वेगळ्या उच्च कोटीचा आनंद आहे की मी जेव्हा ते करत असते, सांगत असते. तर बाकी सगळ्या गोष्टीतनं वेळ काढून मला टॅरो करणं खरं खूप वेळा कठीण जातं, पण ते मी सुरू ठेवलंय. आणि निसर्ग हा कुठले कशाची अपेक्षा न करता करतो. आपण त्याच्यासारखंच बनायचं, कारण आपण आणि तो एकच आहोत. मग जेव्हा आपल्याला द्यायला जमतं अशा गोष्टी जरूर द्याव्यात. जे कोणी पैसे घेत आहेत त्यांनी जरूर घ्यावे. तो ज्याचा त्याचा फ्री विल आहे ना आपल्याजवळ. आणि नीलमताई, तुम्ही एक वाक्य म्हटलं, ते मी सांगते तुम्हाला. आता काहीतरी तुम्ही म्हणा, हा, तुम्ही जे काही इंटेन्शन टाकलं ना की मला अशी लोक मिळू देत, असा ग्रुप मिळू दे, ते बरोबर झालं. हो हो एकदम. बाबाजी काय सांगतात आपल्याला?
की तुमच्या विचारांनी तुम्ही निर्माण करता. निर्माण करता. मग सत्य आहे ना की आपण आपल्या विचारांनी पाहिजे ते मिळवू शकतो. फक्त इंटेन्शन, संकल्प महत्वाचा आहे. संकल्प शक्ती महत्वाची. आणि ती शक्ती बरं का, नुसतंच आपण म्हणलं हा, पण मनामध्ये माझा विश्वासच नाहीये की असं काही होऊ शकतं माझ्या आयुष्यात. पहिला जो तुमचा शत्रू असतो तो तुम्हीच असता, विचारच असतात. मला जरी लाख ठरवलं मी ह्या वर्षामध्ये घर घेईन, गाडी घेईन, किंवा घेतलंय घेतलंय म्हणायला लागले मी, पण आतमध्ये खूप ब्लॉकेजेस आहेत. कसं होणार गाडी, कसं होणार घर, लोन कसे जमणार, पैसे कसे जमणार. हेच आपले सगळे ब्लॉकेजेस, हेच अनिमंत्रित प्रभाव आहेत जे आपली इच्छा पूर्ण होण्यापासून थांबवतात. तुम्ही जे इंटेन्शन ठेवलं ते इतकं हृदयापासून होतं की त्याप्रमाणे तुम्हाला लोक भेटली. ऍक्च्युली मी तो तुम्ही सांगितला होता कांचन दीक्षित, त्यांचे कोर्स केले होते आणि तुमचा तो व्हिडिओ मी त्यांना पण शेअर केला बरं का. त्या आमच्या मॅडमला. म्हणजे मी तेव्हापासून एक वेगळ्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे बघायला लागले. आपला टाइम, आपली एनर्जी. आणि तुम्हाला म्हटलं ना मी लहानपणापासून होतं, पण मग त्यांच्या त्या 2 वर्षापूर्वी तो कोर्स केला तेव्हापासून मला एक्झॅक्ट असा नाही का तो मॅप, रोड मॅप म्हणतो, त्याच्यावर मी त्यांनी सांगितले तसे मॅप केले. आणि मग तुम्ही एक दिवशी बोललेला आहे त्यांच्याबद्दल, कोणीतरी कोर्समध्येच बोललं करेक्ट, होतं. बोललो तर होतो. तुमचा व्हिडिओ मी त्यांना शेअर केला. तर त्या म्हणाले, "हो, मी पण त्यांना ऐकतेय, खूपच छान त्या बोलतायत," असं तसं. आणि मग मी तर कंटिन्यू मग तुमच्याबरोबर आहे. मला ज्यावेळेस वेळ भेटेल मी ऐकतेय, हळूहळू ऐकतेय. एक लिंक अजून नाही लागलेली, जे आपण तुम्ही म्हणताय ना युनिफाईडचं. जस्ट ती लिंक नाहीये, पण मला त्याच्यावर तुम्ही म्हणता तसं वही पेन घेऊन हा, अभ्यासाला बसल्याशिवाय ते शक्य नाहीये. ते तसं मी करणार आता. सो जरूर ते मी जरूर सुरुवात करा. तुम्ही जरूर सुरुवात करा. एवढं छान तुम्ही कांचनताईंसारख्या एका अशा पुण्यात्मा सोबत काम करून तुम्ही तुमच्या आयुष्यात अचीव्ह केलंय. जे काम कांचनताई करतायत ना, तसंच आपले पिरॅमिड मास्टर आहेत श्रेयांश डागा सर, ज्यांचा एक प्रोग्राम मी मध्ये बघितला होता, लाईफ बाय डिझाईन नॉट बाय डिफॉल्ट. की तुमचं आयुष्य हे तुम्ही डिझाईन करा, ते डिफॉल्ट ठेवू नका, जसं येतंय तसं चाललंय आपलं, असं येस. नाही. तर ते तसंच आहे. ते तुम्ही रोड मॅप म्हटलं म्हणून मला ते क्लिक झालं सरांचं. तर सरांनी पण हेच समजून सांगितलं की त्यांचे तर वर्कशॉप असतात वेगवेगळे मोठे असे काही दिवसांचे, ज्यामध्ये ते सांगतात की डिझाईन युअर लाईफ. वाय यू थिंक इट इज डिफॉल्ट. जे येते ते मी कशाला, डिझाईन करा, स्वतः सृजन करा. आहे ना शक्ती दिलेली, जे बाबाजी सांगतायत, मग करा डिझाईन. त्यामुळं तुम्ही जे बोललात ते अगदी योग्य, छान, अगदी सुंदर मार्गावर तुम्ही आहात. तुम्हाला खूप शुभेच्छा देते, खूप प्रेम आणि प्रकाश. सगळ्या मास्टर प्रेम प्रकाश पाठवते. गोपाळ तरी सरांना माझं नमन, वंदन, प्रणाम की तुम्ही इथं आलात सर, त्यासाठी थँक्यू सो मच. आजचं आपलं रात्रीचं सत्र होणार नाहीये. तर हा, श्रीदादानी लिहिलंय दिवसभरात कधीही करू शकता, 15 मिनिटाचा सराव असतो. सो खरंय, दिवसभरात कधीही करा, रात्रीच असं नाहीये. 15-20 मिनिटं फक्त लागतात. तर आजचं पण आपलं 8व्या दिवसाची उजळणी मी पाठवेन फोटो. सगळ्यांनी वाचा, प्रार्थना करा. उद्यापासून आपण नवीन धडा सुरू करतोय, नवीन विभाग सुरू करतोय. पुढचे 7 धडे आपल्याला आहेत जे दुसऱ्या विभागामध्ये आहेत. तर आपण सगळेजण उद्याच्या रात्रीच्या सत्रात भेटू. आजचं सत्र होणार नाही, मी ग्रुपवर शेअर करेन. तुमच्या सगळ्यांना खूप हृदयापासून प्रेम आणि प्रकाश. बाबाजींना थँक्यू, पितामांना थँक्यू, सगळे एंजल्स, आर्कएंजल, सगळे मास्टर्स जे आहेत त्यांना हृदयातून, आमच्या सगळ्यांकडून थँक्यू, फक्त माझ्याकडून नाही. आमच्या सगळ्या ग्रुप कॉन्शियसनेस कडून तुमच्या सगळ्यांना खूप प्रेम. आपण भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.